नांदगणी संघाच्या खेळाडूने मंचावरती यायचे, आपले सन्मान चिन्ह घेऊन जावं. नांदगणी संघ थँक्यू. ज्यांचा आवाज खऱ्या अर्थानं आपण ऐकलात 22 गाव अर्थात सातारा ग्रामीण क्रिकेटचा एक सुमधुर आवाज प्रदीप साळुंखे यांना आपण ऐकत होता. तर इथे मात्र विशाल चोरगे DCC बॉयज जांभळे खऱ्या अर्थानं बाई तालुक्यामधील एक स्टार क्रिकेटपटू यांचं इथे शुभ आगमन झालंय. विशाल चोरगेंना विनंती करेन प्लीज आपण या मंचावरती, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मॅच कडे रुख करूया, खूप मोठी मॅच आहे इथं मात्र. यस 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 पंचांचं बोट आहे आकाशाकडे. केतन जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का, मोठा हादरा टीम जोर 11 संघाला. सागर बाडकर यस इथे मात्र लीड करतात आपल्या संघाला. आणि इथे एक मोठा धक्का बसलाय. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी तब्बल 39 धावांची तुफानी खेळी साकारली होती, नॉट आउट भागीदारी झाली होती पार्टनरशिप पहिल्या विकेटची, ती पार्टनरशिप आता मात्र तुटली विदाउट स्कोर. यस इथे मात्र एकही धाव फलकावरती लागली नाही आहे. इथे मात्र पहा क्रिकेट आहे आणि मी सातत्याने एक गोष्ट सांगत असतो मित्रांनो की क्रिकेटमध्ये मागच्या पुण्यावरती आता जगता येत नाहीये. मी काल काय केलं, मी मागच्या मॅचला काय काय केलं, त्याचा इफेक्ट मात्र येणाऱ्या मॅच वरती, येणाऱ्या चेंडूवरती कधीच मिळत नाहीये. म्हणजेच अज सिच्युएशन खेळायचं. न्यू बॅटर सूरज भातोसे सुरेख फटका. इथं मात्र थोडीशी मिसफिल झाली, एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. अजित बडेंना माहिती आहे त्यांच्या विकेटचं मोल आता किती आहे, कारण इथून पुढे जबाबदारी मोठी आहे अजित बडेंवरती. मागच्या मॅच मध्ये ज्या फलंदाजांनी षटकारांचा पाऊस पाडला, अर्धशतकीय खेळी साकारली अजित बडे माध्यम जोर 11. परंतु समोर सुद्धा सागर बाडकर एक नावाजलेलं नाव आहे. या खेळाडूंनी सुद्धा कित्येक मॅचेस आपल्या संघासाठी जिंकून दिल्यात. त्या दरम्यान स्टार क्रिकेटपटू बाई नव्हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र खऱ्या अर्थानं विशाल चोरगे यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. खऱ्या अर्थानं नवी मुंबईचं क्रिकेट असू द्या, त्यापूर्वी आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट असू द्या, कोणती लीग असू द्या, त्या लीग मध्ये एक व्यक्तिमत्व, एक खेळाडू आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. ते नाव आहे विशाल चोरगे यांचं आणि त्यांचं करूया सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सागर जोरकस फटका खेळला, थोडासा नक्की बॅटच्या खालच्या अतिशय खालच्या भागाला लागला. चेंडू गेला थोडमान रिझन मध्ये एक धाबेसाठी. मी म्हणेन मगाशी मात्र फटक्यांना आवरता येत नव्हतं, परंतु आता मात्र इथे फटके शोधावे लागतात. खऱ्या अर्थाने एक चांगला गोलंदाज समोर असल्यानंतर थोडासा आपला हात आकडता घेणं हे फायदेमंद ठरत असतं आपल्या संघासाठी. कारण मित्रांनो आज मी खेळायला आलोय ना, काय घडलंय पंचांच्या निर्णयाची आपण वाट तर पाहूच, कारण जेव्हा लँड खाली झाले त्यावेळेस काय घडलं होतं ते खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल आपल्याला. पंचांनी आणखीच आपला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील तिकडे बाहेर मला वाटतं, कारण काय घडलं हे पंच सांगतील. कारण ज्यावेळेस खालती जंप आली ना त्यावेळेस लाईन वरती जंप आली होती असं नक्की प्रथम दिवशी दिसलं, परंतु फील्ड पंच जोपर्यंत निर्णय कळत नाही तोपर्यंत निर्णय येणार नाही. अजित बडेंच्या बॅट मधून आला एक जबरदस्त अप्रतिम षटकार, परंतु त्या खेळाडूला दाद दिली पाहिजे मित्रा. खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. विकेटचं महत्व माहिती आहे टीम बोरगावला आणि ही विकेट मिळवणं हे सगळ्यांना माहिती आहे किती 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 महत्वाचं आहे. सागरने कामगिरी चोख बजावली होती. जंप थोडीशी चुकला म्हणेल, लहान जेव्हा पाय झाले त्यावेळेस कुठे तरी थोडासा 1-2 इंचाचा फरक रेषेवरती पाय पडला आणि ती जी रॅक आहे वाईटचा जो पट्टा आहे त्यावरती बरोबर इथून प्रत्येकाला दिसलंय. सागर पुन्हा एकदा निघतील, थोडासा हात वळला जाईल. यस पहा खऱ्या अर्थानं बेस्ट ऑफ बेस्ट ज्या वेळी येते ना त्या वेळी क्रिकेटचा आनंद लुटण्याची संधी मात्र प्रेक्षक मायबापाला असते. ही मॅच मात्र क्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा घर बसल्या आपल्याला पाहायला मिळते.
हा, ठीक आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूया एक स्टार क्रिकेटर, अर्थातच ज्याला म्हटलं जातं ना तो दिसतो कोहली सारखा, खेळतो विराट कोहली सारखा. विशाल चोरगेंचा एक मी नक्की प्लस पॉईंट सांगत असतो की त्यांचे जे कव्हर ड्राईव्ह आहेत ना अपोळातून असतात. तर आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करूया विशाल चोरगेंचा. मी आयोजन समितीला विनंती करेन प्लीज आपण मात्र इथे सन्मानित करूया विशाल चोरगे, मॅन फ्रॉम जांभळी, DCC बॉयज जांभळी. खरं पाहिलं तर नवी मुंबईचं क्रिकेट असू द्या, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 धावा. षटक क्रमांक 2 संपलाय. विशाल चोरगे यांचा मंचावरती आपण सन्मान करतो. इकडे लाईव्ह आहे, इकडे पहा. ग्रेट क्रिकेटपटू ज्या खेळाडूच्या नावे कित्येक अर्धशतक आहेत मित्रांनो, आणि षटकार जर आतापर्यंत मोजले असते ना तर खऱ्या अर्थाने एक पूर्ण डायरी भरली असती. एवढे षटकार चौकार या खेळाडूच्या नावे आहेत. मॅच कडे जाऊया. संदीप वाडकर टू इथे मात्र अजित वाडे. आता पहा स्ट्रॅटर्जी वापरली जाते. अजित वडे यांच्या बरोबर खऱ्या अर्थाने 2 हात केले जात आहेत, लढलं जात आहे टीम बोरगाव कडून. परंतु हा असा खेळाडू आहे, या खेळाडूला तुम्ही शेवटपर्यंत जर खेळवला ना तर खऱ्या अर्थानं हा खेळाडू जी धावसंख्या गाठायची आहे ना त्या धावसंख्येपर्यंत पोहोचवणार. परंतु संदीप वाडकर एक बॅरिशर वाली गोलंदाजी इथे मात्र मॅक्सिमम हॅन्डसम बिग हिट केलाय. नाव आहे अजित वाडे, गाव आहे जोर. या फलंदाजाच्या बॅट मध्ये आहे जोर. त्याच दरम्यान शुभागमन झालंय अमोल शिंदे मुगाव, त्याचबरोबर संदीप कदम त्यांच्या माध्यमातून आपल्याला एक कूलर मॅन ऑफ द सिरीज साठी जो कूलर प्राप्त झाला ते सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालंय त्यांचं शुभागमन झालंय. अमोल शिंदे उद्योजक यांचं आपण मनपूर्वक मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर संदीपजी कदम यांचं सुद्धा शुभागमन झालंय, त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत करूया. सुरुवात झाली आहे परंतु खराब चेंडूंनी झाले संदीप वाडकर यांची सुरुवात मी म्हणेल, कारण त्यांनी फुलटॉस चेंडू दिला आणि एखाद्या बाहुबली ठरत असणाऱ्या फलंदाजाला फुलटॉस देणं आपल्याच हाताने. आपल्या पायावरती कुणाने फटका फसला, चेंडू हवेमध्ये, एलिमिनेशन चुकलं, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दुसरा तिसरा चौथा अटेम्प्ट, जल्लोष पा संदीप वाडकर, जल्लोषाला सीमा उरली नाही यार. इथे खऱ्या अर्थानं या विकेटचं महत्व माहिती आहे. ही विकेट कोणाची आहे? ही विकेट आहे अजित वाडे या एका नामवंत खेळाडूची, ज्या खेळाडूंनी मागची मॅच आपल्या एकट्याच्या जोरावरती इथे मात्र जिंकून दिली. या स्पर्धेतील तब्बल उच्चांकी धावसंख्या 95 ऑन स्कोरबोर्ड वरती लावली होती त्या खेळाडूची विकेट. पहा मॅच का क्रिकेट बदललं म्हटलं जातं ना की रंग बदलला सरडा. मागच्या मॅच मध्ये ज्या संघाने 95 धावा लावल्या तो संघ आता धावांसाठी झगडतोय, भांडतोय. इथे मात्र खऱ्या अर्थानं यालाच ते क्रिकेट म्हणतात का अख्ख्या जगामध्ये एकमेव स्पोर्ट्स गेम आहे ज्याला आज संपूर्ण प्रेक्षक मायबापाने क्रीडा रसिकांनी डोक्यावरती घेतलाय, तो म्हणजे क्रिकेट आहे. न्यू बॅटर विजय जाधव मैदानाच्या आतमध्ये. संदीप वाडकर खऱ्या अर्थाने सातत्यानं व्हायरेशन आणि एक गेम प्लॅन, एक सिनियर आहेत, लिजेंड आहेत, परंतु आजही संघाला तेवढेच उपयुक्त ठरत आहेत. पुन्हा एकदा संदीप वाडकर निघतील. आता रडारमध्ये पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, संधी निर्माण झाली. डाऊन 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 डाऊन. इथे मात्र झेल भरणीला दान केला गेलाय. मित्रांनो असे सहज सोपे झेल तुम्ही सोडायला नाही पाहिजेत, कारण गोलंदाजाची खूप मेहनत असते. कारण एखाद्या फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवायचं आहे तर त्यासाठी ते बरेचसे वापरलं जातं. धावसंख्येचा आपण विचार केला तर 16 धावा आतापर्यंत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. जोरला हवावा लागेल. यास इनसाइड आउट. टेस्टला कव्हरच्या डोक्यावरून खेळला थोडासा, इथे मात्र बॅकफुटला येऊन फील करायचा प्रयत्न झालाय. हिट 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 चुकी झाली आहे. हिट 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 चुकी झाली आहे. 2 आणि आले अवांतर 1 म्हणजे 3 धाबा या चेंडूवरती येतील. परंतु ते करणं गरजेचं आहे. काय आपण पाहिलं गेलं ना एक एक्साइटमेंट असते, काहीतरी करायचं वेगळं. प्रेमनी थ्रो केला परंतु इथे खऱ्या अर्थानं
पाहिलं गेलं तर एक एक्स्ट्रा धाबा आले. या 3 धाबे बरोबर समीकरण आपण जर पाहिलं तर 19 धाबा स्कोर बोर्ड वरती आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये 19 म्हटलं की आपण म्हणतो ना की 19 फेब्रुवारी अख्ख्या जगाला भारी. खऱ्या अर्थानं एका शिवरत्नाचा जन्म झाला, एका तेजस्वी पुरुषाचा जन्म झाला. ती तारीख होती मित्रांनो 19 फेब्रुवारी. शिवनेरी किल्ल्यावरती खऱ्या अर्थानं एका तळपत्या तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. इथे मात्र डी स्वरूपात एक धाव येते थर्डमॅन रिझनला. आणि पाहिलं गेलं तर 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अंतीचा लेखाजोखा पाहिला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम जोर 11 जाऊन पोहोचलाय 20 धाब्यांवरती. 20 अप स्कोर बोर्ड. आता मात्र उर्वरित 2 षटक आहेत. गेम प्लॅन काय असेल टीम जोरचा? नेक्स्ट मॅच आपण आयोजन समिती, चला कोणती मॅच घ्यायची आहे? JHKM बोरगाव, यस, JCCC धराट विपक्ष टीम जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव. दोन्ही टीम आपण या पहिल्या सत्रानंतर टॉस साठी याचं आहे मित्रांनो. स्ट्राईकला कोण आहे आता? विजय फुल टॉस आहे. हो यस तयार होतो. वा बाबा सुरेख देखना फटका. डीप मिड विकेट रिझन हाय हँडसम डिस्पेस केला, फेकून दिलाय. क्लास आहे. गोलंदाजी मार्क वरतून आपण पाहिलं प्रवीण पोळ ना, प्रवीण पोळ. क्रिकेटमध्ये फुलटॉसला शापित चेंडू म्हटलं जातं मित्रांनो. तुम्ही फुलटॉस चेंडू हाताळू शकत नाही, परंतु मी म्हणेन विजयचं कौतुक करेन. खऱ्या अर्थानं कुठेही फाईन लेगला घेतला नाही फटका. अगदी चांगला रिझन मध्ये खेळलाय. विजय पुन्हा एकदा सज्ज होतील. बिग हिट बिग हिट बिग हिट. 6 धाब्यांसाठी क्लास दाखवला जातोय विजय जाधव. वा भाई वा. मगाशी होते केतन जाधव, आता मात्र विजय जाधव. सुरेख गोलंदाजी आहे. इथे विचार करायला लावलाय. टीम मीटिंग बोलबाबी लागली. सागरला जावं लागतंय. याचं कारण आहे विजय जाधव ब्रँडेड फटके खेळतात. सुरेख फटकेबाजी आहे. कुठेही धावसंख्या थांबवायची नाही आहे. थांबायचं नाही गड्या, आता थांबायचं नाही म्हटलं जातं ना, त्या प्रकारची फलंदाजी विजय जाधव. पहा दडपण आलंय. यस हॅट्रिक षटकारासाठी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जयराम क्रीडा मंडळ मोर्जेवाडाचे आधारस्तंभ अर्थातच प्रसादजी घोरपडे साहेब यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक 1100. परंतु गेले मित्रा. इथे डी मध्ये चेंडू जाईल. षटकार हॅट्रिकला 1144 संपूर्ण स्पर्धेमध्ये या मंडळाचे आधारस्तंभ महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेना नवी मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व प्रसादजी घोरपडे यांच्याकडून विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक. प्रत्येक मॅच साठी प्रत्येक खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. 1144 प्राइज आपल्यासाठी आहे. आला इथं लाभ केला. थोडासा खोलवर टप्प्याचा होता चेंडू. सी कॉर्नरचे क्षेत्ररक्षक येतील, फेकी करतील. त्या दरम्यान फक्त 1 आणि 1च धाबा आहे. चार्ज आहे. दोन्ही संघ चार्ज आहेत. मी म्हणेन खऱ्या अर्थानं विचार केला ना टीम भैरवनाथ युवा मंडळ बोरगाव याही संघाकडे एक वेगळी खऱ्या अर्थानं आपल्या नावाची ओळख आहे. टीम जोर लावावा लागेल. या स्लो फुलटॉस बॅट होती तिथे खऱ्या अर्थानं मिडवॉलला क्षेत्ररक्षक होते. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. भाग मिल्का भाग. पळायचं आहे, धावायचं आहे, थांबायचं नाही. आता या मानसिकतेतून नक्कीच टीम 1 शॉट आहे सर. यस मेहनत केली वाया गेली म्हटलं जातं ना. रखरखता उन्हामध्ये धावतोय आम्ही, परंतु खऱ्या अर्थानं एक थोडासा 19-20 मध्ये बॅट टेकून येतो ना मित्रांनो, खऱ्या अर्थानं ते दुर्दैव असतं. पुन्हा एकदा प्रवीण पोळ. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर बॅटर सूरज भातोसे. ओ वायडी शिवारकर. नियंत्रण आहे. सुजबुजवालं क्रिकेट आहे. प्रवीण भातोसेंचं निर्धाव चेंडूची सांगता झाले. डॉट बॉल आला आता. तर 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अंती 35 ऑन स्कोर बोर्ड.
विशाल सोरगे नक्कीच आपल्यातून रजा घेतात. खूप खूप हार्दिक स्वागत, अभिनंदन, आभार, आपण आलात. खरं पाहिलं ना वाई क्रिकेट असोसिएशन, मी तर कालही सांगितलं कारण अजित बरे काल आले होते त्या दरम्यान नक्की सांगितलं की कुठेतरी तुटफूट झाले, काहीतरी झालं, परंतु मतभेद झाले, मनभेद नाही आहेत. प्रत्येक स्पर्धेला इकडच्या 35 झाले ना, 35 या असोसिएशनचे पदाधिकारी त्या व्यासपीठावरती, त्या असोसिएशनचे पदाधिकारी या व्यासपीठावरती सातत्यानं आम्ही पाहतोय. काही असोसिएशन मध्ये हे घडत नाही, परंतु वाई असोसिएशन त्याला अपवाद आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरतून आपण जर पाहिलं संतोष वाडकर, खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं वाई टेनिस क्रिकेट असोसिएशन अर्थातच वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि आता मात्र खऱ्या अर्थानं आपल्या टीम साठी चेंडू हातामध्ये घेतलाय. सरपंच चषकचे आयोजक खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण जर पाहिलं सरपंच चषक झाला, एक देखणी स्पर्धा झाली. आता जोर 11 खऱ्या अर्थानं जोर लावावा लागेल. 36 रन स्कोर 7 झालेत का 37 झाला. तिथे मोठा फटका आला, इथे गगनभेदी आला हो, यास इथे जरूरत होती आणि त्या दिशेने वाटचाल. फलंदाज विजय जाधव काय थांबत नाही गड्या. कोणी मारला विजय जाधव आतापर्यंतचा 3रा षटकार मारतात. एक शरीर एष्टी पाहिली ना तर किरकोळ आहे, अजित बडेंसारखी नाही आहे, परंतु या खेळाडूकडे टायमिंग मात्र प्रॉपर आहे यार. आपल्यातून अप्रतिम आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 धावा, 43 ऑन स्कोर आहे. 12 खेळाडू आहेत मित्रांनो, प्लीज थोडंसं शांती ठेवा. त्या दरम्यान पुन्हा एकदा आजच्या दिवसासाठी मी म्हणेन थोडंसं लेट झालेत, परंतु काल पूर्ण दिवस मंचावरती काढलाय. या मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय प्रसादजी घोरपडे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेना नवी मुंबई, यांचं इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचं आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया मुख्य व्यासपीठावरती. एक उंद व्यक्तिमत्व, तरुणांचं नेतृत्व, इथे मात्र प्रसाद घोरपडे साहेब यांचं इथे शुभ आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया. आणि क्रिकेट बोलो व्यक्तिमत्व मी काल पाहिलं, खऱ्या अर्थानं एवढा वेळा नाही राजकारणी मंडळ असत ना देत नाहीयेत, परंतु त्याला प्रसाद दादांचं वेगळे व्यक्तिमत्व नक्की सांगेल. कारण क्रिकेटला चालना द्यायची असेल तर अशा व्यक्तिमत्वांची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं मोर्जेवाडा मंडळावरती खूप जास्त प्रेम आहे प्रसाद घोरपडे साहेबांचं, हे नक्कीच कालच्या दिवसामध्ये आम्ही पाहिलंय. आणि त्यांच्याच माध्यमातून एक या संपूर्ण स्पर्धेला पारितोषिक लागलंय. षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिकला. त्या दरम्यान आणखीन एक मोठा ब्लास्ट होतोय. वा भाई वा, हाय आणि हँडसम बिग 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 षटकार होतोय. न्यू बॅटर शुभम कोंडाळकर. आणि खऱ्या अर्थानं पहा कालची न्यूज आपण जर पाहिली तर खऱ्या अर्थानं पुण्यनगरीला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं काल प्रसाद दादा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं महाराष्ट्र न्यूज 24 या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा इथे बाईट झाला होता. आणि आज मात्र पुण्यनगरी पेजला आपण ती संपूर्ण ऍड पाहताय. खरोखरच खूप खूप अभिनंदन असेल या संपूर्ण मंडळाचं आणि धन्यवाद आपण मानूया प्रसाद दादांचं, कारण त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळी उंची देण्याचं काम केलं. आणि काल आपण उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी ऐकलं होतं की नेक्स्ट इयरला याहून डबल प्राइस ठेवू, परंतु मी प्रसादांना सांगेन की 30 खऱ्या अर्थानं सर्कलचं मैदान येणाऱ्या पुढच्या महास स्पर्धेसाठी गोल राऊंडचं मैदान 360चं मैदान बघा. कारण नवी मुंबईमध्ये तुम्ही समाजकारण राजकारण करताय तर आपल्याला मोठं मैदान मिळणं ही काय मोठी गोष्ट राहणार नाहीये. फक्त 4-5 महिने अगोदर बुक करून ठेवा, हे नक्कीच सांगेन तुमच्या माध्यमातून. मोर्जीवाडा गावावरती असणारं प्रेम हे पुढच्या काळामध्ये सुद्धा राहावं. जाऊया मॅच करे. संतोष वाडकर पुन्हा एकदा आता दिशा भरकटले का अपील केले, कुठेतरी वाईट पचवण्याचे प्रयत्न, परंतु नाही, आमचे पंच दक्ष आहेत. आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं वाईट बरोबरच विचार केला तर स्कोर बोर्डवरती आपण पाहिलं एक घेतली आताशी 51 धावा, 51 ऑन स्कोर बोर्ड. अजित बडे बाद झाले परंतु स्कोर थोडासा कमी झाला, परंतु थांबला नाहीये. पाळ्या लाईनची गोलंदाजी आणि अनुभव कामी येतोय. लेग बायचा इशारा येईल. षटक क्रमांक इथे मात्र 4 संपलंय. 52 धाबा धावफलकावरती लागला आणि 53 धाब्यांचा आव्हान असेल.
आणि काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेऊ, परंतु मी जे हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव आणि जे CC धयाट हे घेऊन जा यांना विनंती करेन आपण त्यासाठी या एक मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करून नंतर जाऊया. श्री अमोल दादा शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला मालिका बिलसाठी कूलर प्राप्त झालाय, त्यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. अमोल दादा शिंदे यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मालिका बिलसाठी कूलर प्राप्त झालाय. त्याचबरोबर पुढील सन्मान असेल संदीप दादा कदम यांनाही मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया. पुढील सन्मान असेल संदीप दादा कदम. मी आयोजन समितीला विनंती करेन आदरणीय संदीप दादा कदम यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया. पुढील सन्मान असेल संदीप दादा कदम यांचा यथोचित सन्मान करूया. संदीप दादा कदम यांना आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करूया. त्याचबरोबर शंकर धन्नावडे धयाट यांनाही आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करा. मी अमोल दादा शिंदे यांना विनंती करेन, दादा आपण टॉस साठी जायचंय, टॉस का बॉस या ठिकाणी अमोल दादा शिंदे असतील, संदीप कदम असतील, त्याचबरोबर विशाल सुर्वे विशाल आपण पण जा टॉस साठी जा आणि टॉस का बॉस या ठिकाणी शंकर धनावडे यांचा सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती धयाट. आणि जाऊया टॉस का बॉस या ठिकाणी प्रदीप साळुंखे यांच्याकडे. थँक्यू. येस हॅलो, थँक्यू सो मच. टॉस आपण करत आहोत. JHKM बोरगाव विपक्ष JCC धयाट टीमच्या दरम्यान टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. मान्यवरांचे शुभ असते पण अनभिकीचा कौल करत आहोत. हेड आणि टेल कॉल आहे. कॉल कोण करेल? तुम्ही करताय बोरगाव ना? येस, बोरगाव टीम कॉल करतील. हेड कॉल केलाय आणि टेल आलाय. टॉस जिंकले टीम दयाट. टॉस जिंकले, मॅच जिंकली नाही, मॅच खेळावी लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. निर्णय काय असेल? क्षेत्र रक्षण करतो आम्ही पहिला. नक्कीच आपण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर आहे बोरगाव टीम. किती धावांमधून रोखण्याचा प्रयत्न कराल? टीम नक्की चांगली आहे. हे आता एवढे सीझन खेळतो सर्वांना माहित आहे. चांगले बॅट्समॅन आहेत, बॉलर आहेत, तर आम्ही 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू त्यांना. नक्कीच 40च्या टार्गेट तुम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल. असे कोणते गोलंदाज प्रमुख असतील? P1चं पहिलं षटक असेल किंवा दुसरं षटक असेल ते तुमच्यापर्यंत त्यांना रोखू शकतात? तसे चारही गोलंदाज चांगलेच आहेत. कोणी पहिलं षटक टाकलं तरी चांगलंच टाकेल. पण नक्कीच तुमचा पॉवर प्लेचा जो गोलंदाज आहे तो प्रमुख असतो. तर तसं आमचाही पॉवर प्लेचा गोलंदाज आहे, त्याच्यावर थोडं स्कोअर थांबवण्याची धुरा राहील. यश, थँक्यू. जाऊया बोरगाव टीमचे कॅप्टन. टॉस जरी हारला असलात तरी मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. प्रथम बॅटिंग करायची. समोर टीम आहे दयाट. किती धावांची टार्गेट सेट कराल? 50+ करू आम्ही. लगेच 50+ 180 ग्राउंड आहे. ही स्पर्धा खूप महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम चषक 2025 या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी काय सांगाल? हो, खूप चांगलं आयोजन आहे. तसं बोलायला गेलं तर खूप कमी टुर्नामेंट झालेले आहेत, तरी चांगलं आयोजन केलं आहे, त्यामुळे त्यांच्या हार्दिक अभिनंदन. नक्कीच दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. मान्यवर सोबत आपल्यासोबत आहेत. येस, विशाल दादा आहेत. विशाल दादा, या स्पर्धेविषयी पर्व क्रमांक पहिला. खूप चांगली स्पर्धा आज आपण नवी मुंबई शहरामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी दोन शब्द काय सांगाल? खरोखरच आयोजन खूप भारी आहे. प्रशांतचं आणि मोरजवा टीमचं धन्यवाद मानेल. आणि मला वाटते जर दोन भाग एकत्र असते ना तर अजून मजा आली असते. खरंच एक चांगली टुर्नामेंट पार पाडली. प्रशांतने मला इन्व्हाइट केलं की बाबा या, मी आलो. एक दोस्ती कशी असावी तर प्रशांतकडून शिकावं खरोखरच. आणि मला वाटतं प्रशांत आता मला गावावरून माणसं आलेत, आमची इथली मुलं आहेत. म्हणजे जेव्हा गाव पाठीशी असतो ना तेव्हा टुर्नामेंट खरंच सक्सेसफुल होती. आणि गाव तुमच्या पाठीशी आणि खरोखरच टुर्नामेंट आहे ना, मला वाटतं एक नंबरची झाली आहे. आणि मला वाटतं मिस करतो ही टुर्नामेंट. जर मी खेळलो असतो ना तर मला भरपूर अभिमान वाटला असता. येस, नक्कीच. थँक्यू सो मच. नक्कीच स्पर्धा कोणतीही म्हटल्यानंतर ग्रामस्थांचं पाठबळ आणि त्यांची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणतेही क्षेत्र असू द्या, क्रिकेट असो किंवा तुमच्या गावातील कोणताही कार्यक्रम असू द्या, एकीचं बळ काय असतं, एकीची ताकद काय असते, या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं. दुसरे मान्यवर देखील आपल्यासोबत आहेत. दादा, या स्पर्धेविषयी आणि या आयोजनाविषयी काय सांगाल? सर्वप्रथम मोर्जेवाडा ग्रामस्थ आणि टीम, हॅलो, थँक्स फॉर मला इन्व्हाइट केल्याबद्दल. सर्वप्रथम प्रशांत आणि टीम
मोर्जेवाडा सगळ्या खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ही स्पर्धा आज इथे आयोजित केली आहे आणि सर्व आयोजन हे खूप छान केलेले आहे. प्लस सर्व संघांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी इथे चांगला प्रतिसाद दिला आणि हे नियोजन असेच पुढल्या वर्षीही व्यवस्थित आणि चांगल्या प्रोत्साहन द्यावे आणि सर्व प्रशांत आणि सगळ्या टीमचं मी अभिनंदन करतो. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आणि मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला महत्त्वपूर्ण सहकार्य राहिले. कुदरत देखील त्यांच्या माध्यमातून दिलाय. टॉस जिंकलाय टीम हयट आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. खूप चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. स्पर्धा रंगतदार आहे. स्पर्धा अगदी रंग भरले त्या स्पर्धेमध्ये. जवळ कॉम्बॉक्समध्ये त्या ठिकाणी बरेच शिंदे सर जातील. त्या दरम्यान मी थांबतो. तुम्ही थांबू नका. पाहत राहा श्रीराम चषक 2025 थरार. थँक्यू सो मच. थँक्यू. ज्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थानं टॉस कप ठिकाणी ऐकताय प्रदीप साळुंखे. खऱ्या अर्थानं बाबीसगाव अर्थातच सातारा जिल्हा आणि कास पठार विभाग आणि त्या विभागामधून येणारा हा एक सुमधुर आवाज आहे. पण मार्चकडे रुख करूया. खरं पाहिलं गेलं ना तर स्ट्रॅटेजी टीम बोरगावनी बदलली आहे. सागर मगाशीच 5व्या क्रमांकाला फलंदाजीसाठी आले होते. आता जर विचार केला तर सलामीला आले. लेट कट खेळण्याचा प्रयत्न पण वळलं जातात. बट कॉल गोलंदाजी मार्कवरतून आपण जर पाहिलं केतन जाधव आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 9 धाबा धावफलकावरती आहेत. 9 धाबा धावफलकावरती आहेत. ओ आता डान्सिंग ग्राउंड आहे. यष्टीरक्षक चुकी होऊ शकते. धाव जाऊ शकते आहे. कारण आताच्या सिच्युएशनला काय हवंय तर टीम जोर संघाला डॉट बॉल हवेत आणि टीम बोरगाव काय करत असेल अपेक्षा तर सागरच्या बाट मधून 1-2 मोठे फटके निघावे या अपेक्षेने चाललंय. कारण आपण जर पाहिलं तर 53 किती बनवायचे आहेत 53 धाब्यांचा आव्हान आहे. इथे संधी आहे परंतु नाही ओळखलाय. सागर कुठेही जोखीम घ्यायला तयार नाही आहेत. षटक क्रमांक 1 मात्र केतन जाधव यांचं संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाचा लेखाजोखा जर पाहिला आपण तर बिनबाद 9 धाबा असं समीकरण आहे टीम बोरगावचं. आता जर विचार केला तर अजूनही तुम्हाला बनवायच्या आहेत धाबा 43 नाही किती 9 झाले ना 46 नाही 44 धाबा. विचार केला तर 18 चेंडू 44 धाबा. थोडंसं अवघड आहे परंतु कोणत्याही क्रिकेटमध्ये ना काही अवघड नसतंय. गोलंदाजी मार्कवरतून कैबल्य गोलंदाजीसाठी दाखल झालात. स्ट्राईक एंडला मात्र सागर बाडकर. नॉन स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं कैबल्य. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. विनंती आहे आपल्याला टीम जोर 11 कारण आज आम्हाला जोर लावायचा आहे टायमिंग वरती वेळेवरती. कारण प्रत्येक मॅच 4 षटकांची खेळवली जाते आयोजकांच्या माध्यमातून. पाहिलं गेलं तर संडेच्या लॉट मध्ये 2nd राऊंड 3rd राऊंड आपण 3 षटकांचे खेळवतो परंतु टीम मोर्जीवाड्याच्या वतीनं 4 षटकांच्या मॅचेस खेळवण्याचा मानस आहे. सागर फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये परंतु नो मॅच एरियामध्ये लँड होईल. अजून बरे गेले का नाही चेंडूवरती हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. कारण सागरच्या बद्दल जर पाहिलं ना तर टीम बोरगावच्या मधून येणारे हार्ड हिटर म्हणून सागर वाडकर यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं परंतु काय घडलं इथे मात्र चेंडू लँड झाला नो मॅन्स एरियामध्ये. 2 धाबा त्या दरम्यान आल्या. धावसंख्येचा विचार केला तर 11 धाबा धावफलकावरती. पुन्हा एकदा कैबल्य फुलटॉस वरती मोठा कडक प्रहार आलाय. चेंडू पाहतोय इथे मात्र लंब ऑफ रिझन 1 बाउन्स. एक दमदार चौकार पाहायला मिळतोय. सागर वाडकर यांच्या बॅट मधून आला एक उपयुक्त गरज आहे टीम बोरगावला. चौकार षटकारांची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 धाबा धावफलकावरती. अजूनही 38 धाब्यांची गरज असेल. चेंडूचा विचार केला तर 16 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ही मॅच मात्र तुलयमान स्थितीमध्ये आहे.
कोणाच्या बाजूने झुकेल टीम जोर की टीम बोरगाव येणारे काही चेंडू ठरवणार आहे. सागरला किती वेळ उभे करणार तुम्ही, हा मोठा प्रश्न आहे. या खेळाडूकडे ताकद आहे, स्थान आहे, दाखवली आहे ताकद. कावला चेंडूला पाठवला सी कॉर्नर, सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी. मी उगाच एखाद्या खेळाडूची कधी तारीफ करत नाही मित्रांनो. मी मगाशी पहिली मॅचला सांगितलं होतं की सागर वाडकर यांना आम्ही ॲज अ बॅट्समन म्हणून ओळखतो, परंतु मगाच्या मॅचला 5व्या क्रमांकाला आले होते आणि आता मात्र प्रोटेक्ट केलाय सलामीला. हा लिडरशिप आहे, ही खऱ्या अर्थानं लिडरशिप असते. जिथं धोका तिथं मी उभा राहणार. आणि खऱ्या अर्थानं हा अनुभव आपण ज्यावेळेस 2011ला वर्ल्ड कप जिंकला ना आपण, त्यावेळी खऱ्या अर्थानं झेलची संधी. ओ माय गॉड, इथे काय केलं देवा, काय होता असं तू, काय झालं असं तू म्हटलं जातं ना. खऱ्या अर्थानं काय सागरच्या बद्दलचे आमचे शब्द बाहेर पडत होते. त्याच वेळी मात्र आलेला झेल सोडलाय, डोक्यावरती हात, परंतु इथे मात्र चेंडू हातात पाहिजे. अनिलजी दाडकर आबा यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करू आम्ही या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा आता मात्र कमबॅक केलाय गोलंदाज, मात्र पण पाहिलं कैबल्य संधी आली होती. लिडरशिप काय असते आपण जर पाहिलं ना, 2011चा वर्ल्ड कप प्रत्येकाने मागे जाऊन आठवा. अख्ख्या वर्ल्ड कप मध्ये खऱ्या अर्थानं युवराज सिंगनी ज्या प्रकारचं लीड केलं होतं, प्रत्येक मॅच खेळले होते, परंतु फायनलला काय घडलं तर खऱ्या अर्थानं विकेट गेली, विराट कोहली बाद झालं. त्यानंतर काय झालं आपण पाहिलं, स्वतः लिडरशिप घेतली महेंद्रसिंग धोनी. इथे मात्र युवराज सिंगच्या जागेवरती आणि इथे अजून एक संधी आहे. एवढा वेळ चेंडू हवेमध्ये 3-4 खेळाडू एकत्र येतात, मग काय तुम्ही जेवण करायला येताय का? इथे एकही चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. भीती कशाची येते आहे, कारण तुम्ही गाभाकडे खेळत नाहीये. खऱ्या अर्थानं इथे पाहिलं ना, गाभाकडे आपण ज्यावेळेस खेळतो त्यावेळी आपले वावरे असतात, चढ उतार असतात. धावसंख्येचा विचार केला तर 25 ऑन स्कोर बोर्ड, 25 धावा 2 षटकाचा खेळ संपन्न झाला. आणि आपण जर आता विचार केला, आता ही धावसंख्येची किती गरज आहे, इक्वेशन काय बघा, 12 चेंडू 12-28 समीकरण 99 आहे. नेक्स्ट मॅच टीम जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव विपक्ष JCCG दयाट. दोन्ही संघ आपण सज्ज राहा मित्रांनो, कारण आम्ही पहिल्यापासून यासाठी सांगतो की 4-4 षटकांच्या मॅचेस खेळायच्या आहेत, त्यासाठी आपण प्रत्येकाने सहकार्य करणं अपेक्षित आहे मंडळाला. चला मॅचला थोडी गती द्या. सागर चला साईडला. तर नील गोलंदाज सूरज भादुसे. इथे मात्र फटका फसला, चेंडू हवेमध्ये. एसटी आणखी एक संधी आहे. काय इथे मात्र तुमच्या हाताला आता फाबिकॉल लावावा लागेल की काय, हा अजित बडे विचार करत असतील. खऱ्या अर्थानं आतापर्यंतचा 3रा झेल ड्रॉप आहे. तुम्ही कॅचेस पकडणारच नाहीये तर धोका जास्त निर्माण होऊ शकतो, परंतु इथे खऱ्या अर्थानं वारंवार झेल सोडल्यानंतर गोलंदाजांचं खऱ्या अर्थानं खच्चीकरण होत असतं. सूरज भातुसे पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती. आता मात्र सागर वाडकर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र डान्सिंग ग्राउंड, इथे चेंडूला दिली खऱ्या अर्थानं जागा योग्य म्हणेल सागर वाडकर. ब्रँड होतो टीम बोरगाव का म्हटलं जातं ना. खऱ्या अर्थानं आम्ही सातत्यानं सागर वाडकर यांच्याबद्दल सांगत होतो की शांत संयमी खेळाडू. हा अजित बडेंना विचार करायला लावलाय. जर तुम्ही सागरचा झेल सोडाल तर खऱ्या अर्थानं त्याची किंमत तुम्हाला याच मॅच मध्ये मोजायची आहे. कारण मित्रांनो, क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं ना, चर्चामध्ये झेल सोडलाय तर आता वेळे काही रेकॉर्ड काही उपद्रव पाहायला मिळालं. आपण पाहिलं फक्त अवघ्या 9 धाब्यांवरती रोहित शर्माचा झेल सुटला होता. तदनंतर ओडीआय क्रिकेट मधील रेकॉर्ड 264 धाबांचा नोंद झालाय. त्याचं कारण हे होतं इथे 10 एक्स्ट्रा धावा आली. यस, इथे मात्र डिझोन असेल बाईच्या स्वरूपामधील एक धाव. म्हणजे चुका आणि चुकांवरती चुका ज्याच्यामुळे घडायला लागतात त्यावेळी म्हटलं जातं ना, आपली नौका आपली होडी डुबायला लागली आहे आणि तेच घडतंय.
9 चेंडू 20 धावा. सागरच्या बॅट मधून फक्त 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा टीम बोरगाव करत असेल आता, आणि त्या खेळाडू ती क्षमता आहे, ती खरं तर कॅपॅसिटी आहे. फटका आला परंतु फसला इथे चेंडू, मात्र नेमासिऱ्यामध्ये लँड होणार आहे. एकदा कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. आता मात्र 8 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण आलं, नव्याने समीकरण आलं. पाणी घे यार. चला चला चला, थोडं स्पीडअप घ्या. आता इक्वेशन आपण जर पाहिलं 8-18चं इक्वेशन आलं. कुठे जाईल मॅच? टीम जोर किती? बोरगाव की जोर मधला अडथळा असेल सागर बाडकर. याला वाईट कॉल येतोय. मी म्हणेन टीम जोरच्या मध्ये कोण असेल उभा तर ते नाव आहे सागर बाडकर. खऱ्या अर्थानं ब्रँड आहे बोरगावचा. इथे मात्र गोलंदाज सागर भातुसे. सुरेख आहे, लागली इथे मात्र झाला सुरेख भातुसेंचा मरण, कारण सागर वाडकर बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा धक्का, मोठा हादरा. इथे मात्र विकेट क्रमांक 1 सागर वाडकर बॅक टू द पॅव्हिलियन. कुशल मुवमेंटला इथे मात्र संदीप वाडकर जातात इनॅट नंबर 3 वरती. या खेळाडूकडे सुद्धा प्रदीर्घ अनुभव आहे. या खेळाडूकडे सुद्धा एक मोठा अनुभव असल्यामुळे मोठे फटके कधी खेळायचे याची जाणीव आहे. परंतु मॅच आता थोडीशी का होईना फसेल मी म्हणेन टीम बोरगावकडून, कारण सागरने जो स्टँड आणला होता, जी मॅच आपल्या कदेत आणली होती, ती कुठेतरी मात्र सूरज भातुसे यांनी मात्र थोडीशी टर्निंग केले, फिरवले म्हणेल. इक्वेशन आता पाहिलं 7-17. आता मात्र काय घडणार आहे? न्यू बॅटर संदीप वाडकर, सूरज भातुसे. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. हा मोठा फटका नाही. इथे मात्र चेंडू हवेमध्ये स्वतः. इथे मात्र सूरज भातुसे आणि विकेट क्रमांक 2. इथे मात्र संदीप वाडकर बॅक टू द पॅव्हिलियन. पहा मॅच कुठे चालली होती, कुठे आली, काय घडलं, काय होता असो तो, काय झाला असो तो, असं म्हणायची वेळ आली मात्र टीम बोरगाववरती. कारण सागर नंतरचा बॅटर म्हटलं की संदीप वाडकर यांच्यावरती विश्वास दाखवला जातो. परंतु काय घडलंय? 2 चेंडू बॅक टू बॅक, 2 विकेट मात्र खऱ्या अर्थानं सूरज भातुसे यांनी आपला नाबी केलात आणि टीम बोरगावला मात्र बागपूरला ढकललं गेलं. आता इक्वेशन असेल 6 चेंडू आणि 17 धावा. न्यू बॅटर ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. इथे मात्र खऱ्या अर्थानं निर्माण सह्याद्री स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थानं सर्वेसर्वा नितीन सनस यांचं इथे शुभागमन झालंय. त्याचबरोबर किरण सनस यांचं इथे शुभागमन होतं. यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम. मी मगाशी सांगितलं मित्रांनो की मतभेद झाले, आमचे मनभेद नाही आहेत. आम्ही एकमेकांच्या स्टेजवरती जाणारच आहोत हे दोन्ही असोसिएशन दाखवून देतात. आणि इथे मध्ये पुन्हा एकदा नितीनजी सनस, किरणजी सनस यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करूया. मैदानाच्या घेऊन जातो तुम्हाला. शेवटच्या षटकासाठी आलो गोलंदाज शंतनू. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर फलंदाज आहेत कुणालची जबाबदारी बाजली. मी सलामीला आलोय आणि का आलोय ते दाखवावं लागेल. इथे फटका मी स्टँडिंग आलाय. झेल बाद. इथे मात्र आता विकेटला महत्व 0 आहे. मी सांगेन जोरच्या बाबतीमध्ये, कारण तुम्ही विकेट घेणार त्याला महत्व नाही, तुमचा येणारा डॉट बॉलला महत्व आहे. कारण एका विकेटच्या मागे एक निर्धाव चेंडू लपलेला असतो आणि अजित बडेंचं प्लॅनिंग सक्सेस झालंय. आणि न्यू बॅटर संतोष भाटकर, विद्यमान व्हाईट टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष. आता मात्र इथे जबाबदारी आहे टीम साठीची.
कारण मित्रांनो मी आज खेळायला आलोय ना, ही माझ्या अंगावरची जी जर्सी आहे ना ती माझ्या गावाचं खऱ्या अर्थानं वैभव आहे आणि ते वैभव मला राखायचं आहे. मी आज प्रतिनिधित्व करायला आलोय माझ्या गावाचं, माझ्या गावाच्या नावासाठी आणि खऱ्या अर्थानं ते मला पहिलं प्राधान्याने निभवायचं आहे. यासाठी प्रत्येक जण आज खेळतोय, प्रत्येक जण वेळ देतोय आपल्या गावासाठी, कारण वैयक्तिक कोणताही स्वार्थ नाहीये, कोणताही पैसा नाहीये, ही आहे गावासाठीची मेहनत. आणि खऱ्या अर्थानं शंतनू पुन्हा एकदा सज्ज होणार. संतोष दादा बाडकर मागच्या रनरमध्ये भिरकावलाय, साऊंड मधून डिस्टन्स केलाय, भिरकावलाय, चेंडूला पाठवलाय सरळ अगदी समोरच्या दिशेने 6 धाबांसाठी. वा भाई वा, इथे मात्र काय घडलं होतं का नाही नोटीस. मॅच अभी खतम नाही हुआ, गेम संपला नाही अजून, कारण खऱ्या अर्थानं मी जिंकलो नाही अजून. प्रयत्न करत राहणार आणि हे दाखवलंय. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धाब्यांचं समीकरण मैदान आलंय. इक्वेशन आणखीन एक धमाका पाहायला मिळेल का? शंतनूवरती प्रेशर आलंय, हाय व्होल्टेज ड्रामा होतोय, कारण सेकंड राऊंड मधील मॅच खेळतोय आणि यात इथे मात्र दोन्ही टीम्स वरती दडपण आलंय, प्रेशर आलंय. परंतु संतोष बाडकर खुल्ला हाताने खेळणार आहेत, कारण गमावण्यासारखं काहीच नाही आहे, कमवायचंच आहे. मिसँडिंग फटका झाला, मिसँडिंग फटका झाला, डी मध्ये गेलाय चेंडू. यस, बाईकच्या स्वरूपामधील एक धाब असेल, परंतु मी तर म्हणे हा फटका खेळायसारखा चेंडू होता. आणखीन एक संधी आली होती, परंतु जर पाहिलं ना संतोष बाडकर जास्त प्रॅक्टिस मध्ये नसतात, त्यामुळे काही ना काही बिघडत असतात. टायमिंग होणं 3-10 समीकरण नव्याने माय गॉड, परंतु 4 कडे जाईल का, जाईल का, जाईल का, आणि यस, या आहेत 4 धाबा. मॅच अजून संपली नाही. मॅच कधी करवट बदलते, तोलायमान स्थितीमध्ये क्रिकेट पाहतोय. वट्ट मॅच यार, आपला तो मॅच आहे. प्रेक्षक माय बापाला खऱ्या अर्थाने एक संधी आली एक मनोरंजन करायची. 2 चेंडू 6 धाबा, एका षटकाराची मॅच आली आहे. पहा मॅच कुठे होती कुठे आली आहे, याला ते क्रिकेट म्हणतात मित्रांनो. कधी इधर तो कधी उधर, आणि त्या स्थितीमध्ये ही मॅच येऊन पोहोचली. 2 चेंडू आणि 6 धाबा, एका षटकाराने ह्या मॅचचं पारडं बदलणार आहे. एका निर्धाव चेंडूने आणखीन उत्कृष्टपणाला लागणार आहे. अजित बडे काय रणनीती आखली जाईल, शंतनूला काय मार्गदर्शन होईल. खरं पाहिलं ना तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बाउंड्रीला हवा होता. वेळ कमी आहे मित्रांनो, वेळ वाचवा प्लीज, वेळ वाचवा. मला वाटतं गोलंदाजाला पाणी हवं आहे, तर तिथे आणखीन एक बॉटल टीम जोर आपला 12वा खेळवला असेल तर तो जा पटकन आतमध्ये. मॅचला विलंब होतोय. महेश वाडकर धावली, आपण संपर्क साधा आयोजन समितीशी. महेश वाडकर नेक्स्ट मॅच आपण पाहिलं जय हनुमान क्रीडा मंडळ बोरगाव विपक्ष टीम दयाड. आपण सज्ज राहा, मॅच येऊन पोहोचली. 2-6चं समीकरण आलं. संतोष वाडकर खऱ्या अर्थानं इथे मात्र आपला म्हटलं जातं ना की पणाला लावलेला विषय आहे. क्षेत्ररक्षण लावा, चला टीम जोर, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आपल्या सर्वांना. कारण मित्रांनो अन्यथा पुढच्या मॅचेस आम्हाला 3 षटकांच्या कराव्या लागतील, कारण आयोजन करत असताना आम्ही फायनल डोळ्यासमोर ठेवतोय. फायनल 4 षटकांची झाली पाहिजे, हे एक मानस प्रत्येक आयोजक ठेवत असतो. चांगल्या स्थितीमध्ये फायनल व्हावी आमची, कारण एवढी केलेली मेहनत आहे ती एका मॅच वरती खूप अवलंबून असते. आता मात्र शंतनू मित्रा, खऱ्या अर्थानं तुझ्या हातामध्ये टीम जोरचं भवितव्य आहे आणि बॅट मध्ये भवितव्य आहे संतोष वाडकर यांच्या. खूप हाय व्होल्टेज चेंडू असणार आहे. तिथे मात्र काय गेलं, हो वाईट कॉल होतोय. क्रुशियल मोमेंट आहे, मॅचनी करवट बदलली आहे. खऱ्या अर्थानं 5 धाब्यांची गरज आहे. चेंडू असतील 2 चेंडूचा विचार केला तर हे चेंडू फार महत्वाचे असतील. कंपल्सरी चेस आहे. लेफ्ट हँड केलाय, वा बाबा, कॅमेरामॅन संतोष वाडकर याला हायलाइट करायचं आहे. वा बाबा, व्हॉट अ
काय मॅच आणले यार, जिंकून दिले. अभी भी दम है, शोर बुद्धा होगा तो क्या होगा, शिकार कर रहा नहीं मिलता असं म्हटलं जातं ना.